आटपाडी तालुक्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाला तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे। देशमुखवाडी येथील एका तरुणाने लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना आटपाडी बस स्थानक परिसरात त्याची ओळख सचिन बाबर याच्याशी झाली। बाबरने मुलगी शोधून देण्याचे आश्वासन देत साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करण्याची अट घातली। यानंतर वैशाली शेवाळे नावाच्या तरुणीची ओळख करून देण्यात आली। मुलगी पसंत पडल्याने दोघांचा विवाह मासाळवाडी येथील मंदिरात पार पडला। हळद, अक्षता आणि देवदर्शन असे सर्व विधीही पार पडले। मात्र या लग्नामागे मोठा एक कट रचला गेला होता। लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने पतीच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले। पती गाढ झोपल्यानंतर नवरीने घरातील 2.5 लाख रुपयांची रोकड आणि सोने चांदीचे दागिने घेऊन पलायन केले। सकाळी जाग आल्यानंतर नवरी गायब आणि कपाट उघडे पाहून पतीला मोठा धक्का बसला। सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही। शेवटी पीडित तरुणाने आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या सचिन बाबर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सध्या पोलीस या फसवणूक प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।